जर तुम्ही होम बेकरीचा बिझनेस करत असताल किंवा होम बेकरीचा बिझनेस करायचा विचार असेल ना, तर हा गूळ आणि गव्हाच्या पिठाचा केक तुमच्या मेन्यूमध्ये नक्कीच ऍड करायला हवा. कारण आजकाल लोकांना सगळं काही टेस्टी हवं असतं, पण त्याचबरोबर हेल्दी पण पाहिजे असतं. तर हा केक पाहून तुम्हाला असं वाटतंय का की हा गूळ आणि गव्हाच्या पिठाचा आहे, खूप टेस्टी बनतो आणि हेल्दी तर नक्कीच आहे, कारण गूळ आणि गव्हाच्या पिठाचा बनलेला आहे. त्याचबरोबर हा केक बनवण्यासाठी मी शुद्ध तुपाचा वापर करते. तर चला तर मग बघूयात हा केक कसा बनतो. तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, जे घरी आपण साधारण चपाती पोळी बनवण्यासाठी घेतो ना, तेच पीठ घ्यायचं आहे. आता कुठलं इन्ग्रेडियंट किती घेतलेलं आहे ना, ते सगळं मी एकदा स्क्रीनवरती देईल, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा नोट करून पण ठेवू शकता. आता एक साईडला मी एका छोट्या पातेल्यात दूध आणि गूळ विरघळण्यासाठी ठेवलेला होता. दुधामध्ये गूळ सगळा विरघळला की त्यानंतरच आपण या गव्हाच्या पिठामध्ये दूध आणि गुळाचं मिश्रण ऍड करायचं आहे. तर मी आज अर्धा किलोच्या केकची रेसिपी सांगत आहे. तर त्याच्यासाठी मी 160 ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 180 ml दूध घेऊन त्यामध्ये 160 ग्रामच गूळ टाकून ठेवायचं आहे. तर आता आपल्याला हे दूध आणि गुळाचं मिश्रण थोडं थोडं करून टाकायचे आणि याचं छान असं बॅटर बनवायचं आहे. तर केकचं बॅटर बनवायची एक पद्धत असते, स्पॅच्युलाने साईडने गोल फिरवायचं आणि मधून कट करायचं. या मेथडला कट आणि फोल्ड असं म्हणतात. पण याच मेथडने आपल्याला केकचं बॅटर बनवायचं आहे. जर तुम्ही एकदा राईट साईडला एकदा लेफ्ट साईडला किंवा कुठल्याही डायरेक्शनने स्पॅच्युला फिरवत जर बॅटर बनवलं तर केक छान बनत नाही. तर बघा, दूध आणि गुळाचं सगळं मिश्रण टाकल्यानंतर मी इथे 5 मोठे चमचे शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे. केक हेल्दी बनावा म्हणून तूप घ्यायचंय, पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता. पण हा ऑर्डरचा केक आहे आणि त्यामुळे मी यामध्ये तूपच ऍड केलेलं आहे. तर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. हे गव्हाचं पीठ आहे आणि मिक्स व्हायला ना थोडासा जास्त वेळ लागतो. आता मी इथे ऍड केलेला आहे 2 मोठे चमचे कोको पावडर आणि 3 मोठे चमचे दही. साधारण 2 ते 3 चमचे घ्यायचं आहे आपल्याला दही. फक्त दही जास्त आंबट नकोय. तर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचंय. तर बघा, गव्हाच्या पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आणि एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे. आता मी यामध्ये ऍड केलेला आहे अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स होण्यासाठी 1 चमचा दूध ऍड केलेला आहे. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आणि बघा, इथे सगळे इन्ग्रेडियंट मी डिटेल्समध्ये दिलेले आहेत की कोणतं इन्ग्रेडियंट किती घ्यायचं आहे. तर मी इथे व्हॅनिला इसेन्स पण टाकलेला आहे, पण ती क्लिप माझ्याकडून कट झाली. पण 1/4 टीस्पून आपल्याला व्हॅनिला इसेन्स पण ऍड करायचा आहे. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकण्याच्या अगोदरच केक टिन पण तयार करून ठेवायचा आणि ज्याच्यामध्ये केक बनवायचं ते पण प्री हीट होण्यासाठी ठेवायचं. तर मी गॅसवरती एक पातेलं प्री हीट होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे ते केक टिन मध्ये ट्रान्सफर करत आहे. आता बॅटर ट्रान्सफर करायचं. त्यानंतर मी इथे भरपूर असे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. ड्रायफ्रूट मध्ये आहेत मनुके, बदाम, थोडेसे पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स आणि चोको चिप्स पण टाकलेले आहेत. आता घरच्यासाठी केक बनवायचा असेल आणि ड्रायफ्रूट नसतील तर तरीही तुम्ही बनवू शकता. आता सगळे सीड्स वगैरे टाकल्यानंतर केक टिन थोडंसं टॅप करायचं, म्हणजे त्यामध्ये असलेले एक्स्ट्रा एअर बबल्स केक टिन मधून सेपरेट होतात. आता पातेलं पण आपलं छान प्रीहीट झालेलं आहे. आता हा केक टिन या पातेल्यामध्ये ठेवायचंय. अच्छा, तुम्ही केक ना कढई किंवा कुकर मध्ये पण बनवू शकता. फक्त जे भांड तुम्ही घेताल ते हेवी बेसवालं असलं पाहिजे. आता एकदम लो फ्लेम वरती 30 ते 35 मिनिटं हे बेक होण्यासाठी ठेवायचंय. 250 ग्रामचा केक असेल ना तर अगदी 12 ते 13 मिनिटातच बनतो. पण हा अर्धा किलोचा केक आहे, 30 ते 35 मिनिटं नक्कीच लागतात. तर बघा, 35 मिनिटं झालेले आहेत. मी गॅस बंद केलाय. टूथपिकने एकदा चेक करायचं. टूथपिक जर क्लीन निघाली तर समजायचं केक आपला बनलेला आहे. तर केक बनलेला आहे म्हणून मी काढून पण घेतलेला आहे. तर बघा किती छान केक बनलेला आहे. आज मी ज्या क्लायंटसाठी केक बनवलाय ना, त्यांनी याच्या अगोदरही हाच केक घेतलेला होता आणि त्यावेळेस त्यांना केक खूप आवडला होता, त्यामुळे हे परत एकदा ऑर्डर दिलेली आहे. तर आता मी तुम्हाला हा केक काढून दाखवते. अशा पद्धतीने केक बनवून तुम्ही मुलांना पण देऊ शकता. हा मुलांसाठी पण चांगला आहे. तर एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.